गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल शुद्ध देसी टेल्स. आज आहे पहिला श्रावण सोमवार आणि नागपंचमी सुद्धा. सो आज आमचा प्लॅन होता की आज आम्ही व्लॉग बनवू आणि व्लॉगमध्ये दाखवू. हे बघा, माझी बायको जिची तयारी झाली आहे ऑलरेडी. आता आम्ही पूजा करणार आहे, तर पूजाचं साहित्य मी घेऊन आलो बाहेर जाऊन. आणि हां, मी आता तयारी करतो आणि तुम्हाला दाखवतो की पूजा आमच्या पहिल्या सोमवारी काही स्पेशल करतात का? नाही, असं काही नाही. प्रत्येक सोमवारी पूजा करतात. आता आपण अच्छा. आज नागपंचमी पण आहे ना. मी साडी घालणार नव्हती, पण माझ्या नवऱ्याला हवं होतं की मी साडी घातली पाहिजे, म्हणून त्यांनी मला साडी घालायला लावली. Yes, आणि मी पण अजून कुर्ता माझ्यासाठी घालणार आहे. काहीतरी घेऊन आल्या. हे पहा, गजरा घेऊन आला, बांगड्या घेऊन आला. 9 बांगड्या भेटल्या बिचारायला. अरे, पण खूप आज फिरलो खूप भाई फिरला म्हणतो. त्या मला बांगड्यांसाठी. माहित नव्हतं, मी विचार करते पूजेमध्ये हे काय लागतं. मी ओपन करून विचार करून आले, नागपंचमीच्या पूजेला गजरा का घ्यावा लागतो. मग हा तिथे बसून हसून राहिला. म्हटलं अच्छा बापू. माझं ऑफिस पण आहे तिकडे चालू, तर मी आणि आता आम्ही थोडा विचार वेळ करतोय करतो. की इथे आम्ही पूजा करू. म्हणजे इथे नेहमी आम्ही इथेच करतो, तर हे सरकवू आणि इथे टेबल लावून पूजा करू. इथे पण करू शकतो ना, ही जागा ओपन असतं रे. आता काय राहिलं, दूध राहिलं ना. दूध घेते मी वाटीमध्ये, बाकी सगळं सामान आहे. हा ठीक आहे, तोपर्यंत मी चेंज करून येतो. हा ठीक आहे, जा. आमचा टेबल रेडी आहे जिथे पूजा होणार आणि पूर्ण सामान पण आता ही लावते इथे. सामान ही प्लेट आदिती वहिनीने दिली होती. हे खूप सुंदर दिसते प्लेट, अशी आहे अशी बघ. आणि सगळं सामान आणून ठेवते, म्हणजे मग मला इझी जाईल करायला. आणि एक गोष्ट बघा, कपडा, याची साडी आणि माझा कुर्ता, सगळं मॅचिंग आहे आज. सगळं मॅचिंग. इथे नाक काढायचे असतात, म्हणजे भरपूर लोक असं पण करतात. आता हे जसं पण जमेल. 2 नाग-नागिन आणि 2 त्यांचे पिल्लू, असंही असतं का? हां असं म्हणतात. मी आता याच्याने काढायची. घरी मम्मी किंवा मोहित वगैरे, पप्पा वगैरे तांदळाच्या पिठाने बनवायचे. हे छोटे छोटे असतील 2. देवा, आता याला नाक समजून घे. पण त्याला असं 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 तिरप असं असं कर ना, म्हणजे तेच ते नाक करते, तेच दिसेल करते. असं. हे बघ, हे असं असं ना. हा, असं म्हणजे ते करा नाक मग. दिसेल. हा. त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव बन्धनं मृत्युर्यक्षीयमामृतम्. तिथे शिवामूठ. शिवामूठ म्हणजे माहिती आहे का तुला काय आहे? नाही. शिवामूठ म्हणजे आपण जे एवढं मेहनत करून अन्न पीक कमवतो, तर थोडासा त्याच्यातला पार्ट आपण देवाला अर्पण करतो ॲज अ ग्रॅटिट्यूड म्हणून. आणि दुसरं पण धान्य, शिवामूठ हीच धान्य ना, तर ते म्हणजे सुख समृद्धी, शांती, आरोग्याचं प्रतीक आहे. तर आपण देवाला प्रार्थना करतो की आमच्या घरात सुख समृद्धी, आरोग्य असू द्या. तर आता एवढं मला माहिती आहे. तुम्हा लोकांना जर काही माहिती असेल तर खाली आम्हाला नक्की सांगा की तुमच्यासाठी शिवामूठचा अर्थ काय आहे. माझी झाली आहे पूजा, म्हणजे आम्ही केली. आता तो बेलपत्र अर्पण करतोय. हां, खूप छोटे छोटे मिळाले, पण त्यात काही नाही. झाली आमची आरती. आता आम्ही काय बनवणार आहे आता तू? उपवासाचा. बायकोच्या हातचं, माझ्या आवडीचं. मला खूप आवडतं साबुदाणा. वा 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 वा. आणि आज रात्री तुम्हाला फायनली जी रेसिपी आम्ही बोलत होतो ती बघायला मिळेल. आणि तुला काही पाहिजे का ते चकली वगैरे तळून, चिप्स नाही वगैरे? पाहिजे. नो ऑइली ना. नो. चेंज केलं ना, मग गजरा कशाला ठेवला? इकडे बघ, मेकअप पण ठेवलं वाटतंय. छान दिसतंय गजरा. मग का दिवसभर लावशील का आता? हे राहू दे. ऑलरेडी गजरा आणलाय. चल घे. आणि आम्ही तुम्हाला मग संध्याकाळी दाखवतो जी रेसिपी हा बोललेला ती. तोपर्यंत बाय बाय आणि हॅपी श्रावण. हॅपी श्रावणच ना. हॅपी नागपंचमी. हॅपी नागपंचमी आणि हॅपी श्रावण. तू पण म्हण ना हॅपी नागपंचमी. हा. काय बोलत होती मी? तोपर्यंत तुम्ही हा, म्हणजे तोपर्यंत तुम्ही काय, तुम्ही पण पूजा करा. तुम्ही पण त्याची झाली ऑलरेडी, ब्लॉग लेट येणार आहे. दुसऱ्या दिवशी येणार. पहिले गजरा देतो आणि मग असा करतो. तोपर्यंत तुम्ही नाश्ता करा, जेवण करा, काम करा आणि आम्ही पण करतो आणि संध्याकाळी दाखवतो. सो हॅपी नागपंचमी आणि हॅपी श्रावण. तर चला मग बनवूया फायनली ती रेसिपी जी खूप दिवसांपासून तुम्ही वेट करत होता.
आय डोंट नो करत होता की नाही, पण आम्ही वेट करत होतो तुम्हाला दाखवायसाठी. कारण की याला खायची आहे. हा. लास्ट ब्लॉग मध्ये जे हा बोलला होता ना की आम्ही तुम्हाला ती जी आमची प्रोटीन वाली जे चिला और म्हणजे आम्ही थालीपीठ म्हणतो ती रेसिपी, तर विचार केला की आता आज चिल्ला सकाळी चिल्ला आम्ही- चिल्ला के सबको स्कीम बता दे, चिल्ला चिल्ला के सबको स्कीम बता दे, जो होता ना. सकाळी आम्ही म्हणजे पूजा वगैरे सगळं केलं आणि आता विचार केला की बा उपवास सोडायचाच आहेत आणि मग ती रेसिपी पण तुम्हाला दाखवायची होती, तर मग ती आम्ही चिला और थालीपीठ आमचं थालीपीठ खाऊन आम्ही ते सोडू. आणि मी थोडासा शिरा पण बनवलाय की उपवास थोडं गोड खाऊन सोडायचा असतो, नैवेद्य लावायचा असतो म्हणून. आणि तर- त्याला काय काय सामग्री लागणार हा ती आम्ही पटापट दाखवतो. मी दाखवणार. बरं ठीक आता मी याला मग मी करतो. बघते याला किती माहिती आहे. ठीक आहे आता मी याला स्वतःला ट्रॅक करायला लावतो. ठीक आहे, आता हे बघा, हा मला ट्रॅक करायला, मैं जिधर जाएगा ये उधर जाएगा. ठीक आहे, पहिली गुरु क्या पहिली चीज गुरु काय म्हणतात त्याला? लौकी. लौकीला आणखी काय म्हणतात? काय म्हणतात? दुधी बॉटल दुधी भोपळा. दुसरं पनीर, आम्ही हाय प्रोटीन पनीर घेत असतो, पण आज हा, मी पण आज आलं नाही नाही. आम्हाला. हा आणि अजून हिरवी चटणी, हिरवी चटणी नाहीये, ती आलं लसूणची पेस्ट आलं आहे. लसूणची हिरवी पेस्ट, त्यात मी सांबार टाकते तूप, आणि काकडी बेसन, अरे यार कसं सांगून राहिला. आणि हा आहे रवा. नाही ई, सॉरी बाई. सॉरी ई, भगवान. तांदूळ ई, तांदूळ नाहीये, ज्वारीचं पीठ आहे. सॉरी तेच ज्वारीचं आणि पीठ. थोडं तांदळाचं पीठ पण हा तेच टाकतो, मला माहिती आहे थोडं तांदळाचं टाकतो ते क्रिस्पी व्हायसाठी म्हणून. हा. त्याच्यानंतर टाकतो ना, मेरे को मालूम है. हा त्याच्यानंतर जे बेसिक मसाले आपण टाकतो लाईक अजवाईन, थोडी तीळ. अजवाईन म्हणजे अजवाइन अजवाईन म्हणजे म्हणजे ओवा. ओवा. हा त्याच्यानंतर थोडी हिंग, देन तिखट, मीठ, हळद, अजून आणखी काय टाकतो रे आपण? हा बस किसणी. म्हणजे किसणीने किसतो असो, किसणी पण पाहिजे. असे बेसिक मसाले आम्ही तिथे टाकतो. आणि सांबार आम्ही सांबार म्हणतो, इकडे लोक कोथिंबीर म्हणतात. ते टाकायचं भरपूर. असं किसावं लागतं. हा आणि पाणी टाकायची गरज नसते पाणी, कारण की काकडीमध्ये खूप जास्त पाणी असतं, तर काकडी ऑटोमॅटिक पाणी सोडते. सो आता हे सगळं किसून घेतो आणि मग मी तुम्हाला दाखवते की काय काय टाकतोय. आणि तुम्हाला काही नीट सांगितलेलं नाहीये. तेवढं सांगितलं तेवढं त्यांना समजलं. तेच कोणते काय काय शेफ आहेत. हो. आणि जर तुम्ही लोक मला म्हणत असणार की मोजून मापून सांग, तर ते मी सांगू नाही शकत. सॉरी, कॉज मी कधीच मोजून टाकत नसते काही. मोजून टाकणारा मी आहे. मी मीठ पण मोजून टाकतो. कायची कुठे आहे? माझ्या खिशात घेऊन फिरतो ना मी. बरं झालं मसा नाही म्हटलं की जाऊ दे. इसकी जुबानी कैची आहे. तो जोक आला होता मला पण म्हटलं जाऊ दे. हे माझा एप्रिल दे ना. करायचं काही आहे नाही. अरे मस्त मस्त फीचर आहे हे ना. घे. इधर चला मैं उधर चला. हे घे, जाने घाल. कहाँ किती काम करणार आहे? किधर बघू दे मला, चला. घाल लवकर. अरे फिसल गया ये तूने मला तर क्या घेतच नाही किया? तो. माझा तर आहेच नाही भाई काय. तो कोणत्या एकाला स्वतः strike सेट करून करतो. ठेवलाय फक्त बस. कारण मेन इन्ग्रेडियंट तो मैं आहे ना इसमें. हे म्हणजे मेन काय म्हणतात त्याला. बरं पटापटा करा, भूक लागली आहे. तुम्ही करा. आणि काकडी आपल्याला एवढी होऊन जाईल ना. हो चिलून दे बरं थोडीशी. हे मी लावून काय दे. चिरू? हे लावून दे. हे बघ असं एकदम थाटात माटात करतो आपण जेवण. भले आपल्याला छटाक बरंच येतं बनवता, पण तयारी पूर्ण पाहिजे. करायचं काही आहे ते संपलं यार. आहे वाटतं. तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर असा लाईट दिसत असेल तर तो आम्ही लावलाय, कारण इथे थोडा अंधार येतो. म्हणजे हा पांढरा लाईट आहे ना, सो त्याला कट. मी दुसऱ्या साईडने चिल्ला, तो पूर्ण बारीक बारीक झाला. नाही थोडं मोठं मोठं छील, कारण की ते मोठं पाहिजे हा, असतं. या छिललं या तर साईडने already. हे मोठे छिद्र आहे ना, त्या साईडने छिलायचं असतं बघा. हा म्हणजे ते फील पण झालं पाहिजे ना, आपण खातो पटापटा. कारण की पनीर पण करायचं. मी पनीर काढून देते बाहेर तुला. असं कोणी कच्ची हे खाऊ शकते का? हे कच्चं खाता येते का? हे लौकी कच्ची खाता येते का? खातात ना, दुधीचा हलवा पण तर खातात. नाही कच्ची जसं मी कच्ची काकडी खाऊ शकतो तसं. खाणारे खात असणार. खाणारे कोण आहे ते? लोक. तर ही आहे काकडी आणि लौकी आणि हा आहे पनीर. त्याच्यासोबत जे आम्ही घेतलं ते ऑलरेडी तुम्हाला सांगितलं आहे. ते मी टाकते आणि टाकता त्यांना दाखवते, म्हणजे त्यांना थोडं जास्त इझिली समजेल. हा म्हणजे हे मेन इन्ग्रेडियंट्स आहेत आपले. तर लोक मोस्टली पूर्ण, मम्मी तरी घरी पूर्ण बेसन टाकायची. मी थोडं ज्वारीचं पीठ टाकते आता यात. तर मी साधारण टाकत आहे हा एवढा चम्मच, 2 भरून 2 आणि थोडंसं. ते काय ज्वारी ना. हा ज्वारीचं पीठ. त्याच्यानंतर आता टाकायचं बेसन. तर बेसन टाकू 1
2 बेसनाने ते घट्ट पकडत आणि असं, जसं मी घट्ट- माझ्या बायकोला घट्ट पकडून ठेवलं आयुष्यात, झालं. तर तुम्ही तुमच्या बायकोचे बेसन बनवा. हे बेसन बनव. म्हणजे मिक्सिंग इन्ग्रेडियंट्स, बेसन होल्डिंग टाकलं. इन्ग्रेडियंट्स. अजून काय टाकायचं? हा, आणि मला तांदळाचं पीठ लागेल, काढून देशील वरतून तो पण- कारण एक सेकंड का काढून देऊ, एकदा सांग. कारण की ते वर आणि माझा हात नाही पुरत, तशी मोठी गोष्ट नाहीये त्याच्यात. हे बघा, इथे आहे ना तिचा हात नाही पुरत. तो नाहीये तांदळाचं हाताला पीठ, आहे, sorry. ते तर माहिती नाही आला मोठा पीठ हाय मला. हाय हाय, जास्त बोलू नको. हे घे, असं ना. हा. हे बघा, इथले इथे हात नाही पुरत माझ्या बायको, तेवढीशी बुटकी आहे. तर थोडंसं टाकलं तांदळाचं पीठ, 1 चम्मच तरी इनफ आहे क्रिस्पीनेस साठी. झालं. आणि आता टाकायचं आहे हळद, थोडं तिखट, मीठ, हिंग. जिरं, थोडं हळद. हिंग, त्याच्यानंतर अजवाईन म्हणजे ओवा. याला नेहमी असं करून थोडं असं ते करून जसं घ्यायचं. तंबाखू ओढतो ना आपण, बस असं. मग पहिले आले काळे लोक, मग आले गोरे इंग्रज, दोघात झाली चळवळ, याचं ऐकू नका. आणि मग झाले उठाव, हे vlog बघत असेल मेले तर ते please फेकून याचं दिले ऐकू नका. आणि भारत स्वतंत्र झाला. हा, असं टाकायचं. असं बोलतात कारंजातले लोक काही पण. कारण जे लोग कुछ नहीं बोलने का बेटा, इधर आ जाएंगे हल्ला करने, काय काहून? सांगितलं, सून आहे त्यांची. कम्मत समजना. आणि आता जर तुम्हा लोकांना थोडं क्रंचीनेस आणखी हवं असेल आणि तीळही थोडं येतं, ते हे पांढरे तीळ आहे, हे मी थोडेसे टाकते, ते दिसतात पण छान. थोडे आलं लसूणची पेस्ट, हिरवी चटणी. जास्त नाही, बस थोडी. आणि ती हिरवी दिसते कारण की मी त्यात टाकते थोडं काय कोथिंबीर. म्हणतात, कोथिंबीरच्या दंड्या, ज्या मला वेस्ट करण्यात बिलकुल इंटरेस्ट नसतो. याच्यावरून समजतं की तुमची बायको शेफ आहे. देन जिरा पावडर. आता हे मी चम्मचने टाकत नाही, मी असंच टाकते, कधीच चम्मचने टाकले नाही आजपर्यंत. आणि हे जर मी असतो तर मी मोजून म्हणजे एकदम असं एक चम्मच म्हणजे एकच चम्मच. हळद, थोडी हळद, धनिया पावडर असं तुम्ही टाकू शकता जास्त. जे आहे सगळं टाकून दिलं पाहिजे. आणि तिखट म्हणजे मी सगळंच टाकलं. हा, सगळंच ए बाई, बसकर जास्त तिखट दिलं ते. झालं. त्याच्यानंतर टाकायचं मीठ, मेन राहिलं मीठ, आणि थोडं दही. तर मी मीठ पण कधी मोजून टाकत नाही. मला एक काम कर, हम्म. मला आता कोथिंबीर आणि कढीपत्ताला धुवून थोडं बारीक बारीक कट करून मी टाकते यात, कारण की त्याच्याने थोडा टेस्ट येतो त्याचा. थोडंसं दही. हा थोडासा आहे, हा, म्हणजे मी तर अजून पण टाकते, मला थोडं त्याला चालतं. थोडंसं म्हणतात. येस, माझ्यासाठी थोडंसंच आहे. डन. तर धनिया आणि कोथिंबीर कापून टाकले. धनिया आणि कोथिंबीर इज सेम. धनिया अँड कोथिंबीर इज सेम ओनली. धनिया Oh, sorry. आणि कढीपत्ता. धनिया आणि कढीपत्ता. बाई साहब. आणि मी नेहमी त्याला कट करून मागते धनिया, म्हणजे कारण मी सांबार बारीक करायला. करतो, असं हा. बारीक. आणि आणखी एक fine गोष्ट, chop. जर तुम्हाला आणखी थोडा चटपटा टेस्ट हवा असेल तर तुम्ही चाट मसाला पण टाकू शकता. मी मगाशी विसरली, तर मी हे थोडंसं एवढंसं चाट मसाला टाकते, जस्ट फॉर टेस्ट. आणि तुम्हाला पण असं सवय आहे का की थोडंसं काहीतरी झालं की एकदम किचन क्लीन करून ठेवायचं? म्हणजे माझ्या बायकोला अति क्लीनलीनेसची सवय आहे. थोडं म्हणजे असं काही झालं की एकदम पटकन ते तेव्हाच्या तेव्हा साफ करून ठेवून ह्या द्यायचं. सगळ्या गोष्टीला छान असं हाताने मिक्स करून घ्यायचा. हम्म. तुम्हाला वाटत असेल हा डब्बा इथे काय करतोय, तर या डब्यावर आमचा स्टँड आहे, कारण आम्ही त्याच्यावरून शूट करत आहे. आणि तुम्ही बघितलं असेल तर मी यात पाणी नाही टाकलंय, बिकॉज मी थोडंसं 2 मिनिटं जेव्हा याला रेस्ट करू देईल तर त्याला ऑटोमॅटिक पाणी सुटेल, ते काकडीचं आणि येस, लौकीचं. हे मला पण माहित आहे guys. हे पण मी पण शिकलो याच्यासोबत राहून आता. धनियाला, कोथिंबीर आणि धनियाला वेगळ्या 2 गोष्टी बनवण्याला माणसाला खूप काही समजायला लागलंय आता. येस. आम्ही तेल यूज करत नाही, आधी करायचो पण आणि आम्ही तेली आहे बाय द वे. म्हणजे फक्त याच्यासाठी मी घी मध्ये याला हे करते, हा. घी टाकून तव्यावर मग त्याला बनवते. थोडंसं पाणी टाकलं याच्यामध्ये. हा, कारण की मी लगेच बनवते तर त्याला काही पाणी सुटणार नाही. आताच्या आता मी थोडं पाणी टाकलं त्यात. चल व्हॉइस ओव्हर दे तू. सो आता माझी बायको टाकणार आहे थालीपीठाचं थालीपीठ बाई, थालीपीठचं पीठ थालीवर. तुम्ही बघितलं असेल मोस्टली इथे तरी पुण्यात वगैरे आपण बघतो की ते सुती कापडावर पहिले थापतात आणि मग त्याला ते छिद्र वगैरे करतात. हा. पण मी माझ्या घरी, म्हणजे मम्मी तरी आधीपासून आम्ही लहान होतो तेव्हा असंच थालीपीठ बनवायची. ते हे मी पाणी ठेवलं कारण की थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा आणि याला असं असं हलकं हलकं
गोल गोल राऊंडमध्ये फैलवून घ्यायचा, तर ते छान बनतं. जसं लेप लावतो आपण. हा काइंड ऑफ. तर मी कधी ते तसं सुती कापडावरचं बनवलं नाहीये. पण छिद्र पडताना हे नाही ना, ते होतात. आधी हाताला चटके चटके नाही लागत, तेव्हा मिळते थालीपीठ. बिकॉज मी थोडासा ते ओला हात घेते ना पाण्याचा. आणि हा असा मस्त मोठल्या मोठल्या बनतो. आमचा डोसाचा तवा आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही मला डोसे बनवताना बघितलंच असणार. काही तुला टिप्पणी करायची याच्यावर, या वाक्यावर? बापरे, एवढं बनवतो की काय सांगू. आता पण मी बनवत आहे, पण मी काहीच घातलं नाहीये. आणि हा बघा मस्त तयार होऊन जसा काही शेफ लागला, बनून बसलाय छोटू लेगाचा. खरंच ते छोटूवाले कामं करतो फक्त, आणि शेफ सारखी हरकती करतो. सुशेफ आहे मी. हो म्हणजे ठीक आहे, आज तरी थोडी मदत केली, ते पण ब्लॉगच्या नावाने. ए छी, किती काही तर खरं बोलावं माणसाने, काही तर खरं बोलावं, काही तर खरं बोलावं माणसाने. मला मला खूप सारे टिश्यू लागत असतात आजूबाजू, इकडे तिकडे सगळीकडे फडके असतात, म्हणून माझ्या आजूबाजूला. अरे हे पडला. ही म्हणते रे मी का घातलंय हे. ते व्हायचंय. खराब करशील ह्या नाटकामध्ये जे दाखवायला चाललं ना त्यांनी. आम्ही याला ट्रॅक करायला लावतो, मग हा मस्त ट्रॅक करतो. ते मला ट्रॅक कर. हा आता छान करतो. आता जर खाली दाखवायचं असेल तर असं आलो म्हणजे ओ भाई, हे बघ, हे ओ, एक नंबर. वा ऍटलिस्ट कोणीतरी ऐकतं माझं. काय बोलला. मम्मी बघा काय करते, पोरगी हे बघा. मम्मीच्या नावाने धमक्या नको देत जाऊ. हा बघून नाही, हा बनवून रेडी झालाय. मस्त असं भाजला जातो आणि थोडासा कडक आणि थोडा नरम असं त्याचं टेक्स्चर थोडं असतं. क्रिस्पी असतं वरतून. हा एकदम पण असं आलू पराठा सारखं पण नाहीये आणि एकदम कडक पण नाहीये, म्हणजे असं मस्त टेक्स्चर आहे, मला आवडतं ते. मेन म्हणजे याच्यासोबत आम्ही आता सध्या काय घेणार आहे, आपण दही आणि केचप घेऊ, आणि लोणचं असेल, हवं असेल तुला ते घेऊ शकतो, हा. गोडवाला लिंबाचं. पण जी मेन चटणी आहे ती बनलीच नाही. आता ती चटणी होती कैरीची, जी ही नेहमी बनवते. कोणती आहे ते सांग. ती कच्च्या कैरीची आणि टोमॅटो विदाऊट ऑइल वाली मी बनवते. ती तुम्ही स्टोअर करून पण ठेवू शकता. हा. तर मी ती कधी नेक्स्ट टाइम दाखवेल. ती खूप पण आता जास्त- कैरी नाही मिळत ना, आता नाही, कैरीचं कैरी सीझन मिळते, पण गेलं. घरी होती नाही वेळेवर, आणि झेप्टो नेहमी अंडर मेंटेनन्स असतं, ब्लिंकिटवर पण अवेलेबल नव्हतं. तर मग ती मी कधीतरी बनवेल, ती दाखवेल. तर आज पण मी- त्या चटणी सोबत जे लागतात ना, म्हणजे एक नंबर. मला खूप हा आहे फायनल प्रोडक्ट. ओ माय गॉड, प्रोडक्ट तर तर ही आहे माझी रेसिपी. म्हणजे हा. ऑलमोस्ट लोक बनवत असतील, पण मी थोडंफार काहीतरी वेगळं करत असते. हा. आपला जादूगरी. तर असा होता आमचा दिवस. पूजा केली, आणि खूप भूक छान लागली केलं. आम्हाला काय छान केलं, सगळं छान झालं. हा, एकदम छान पार पडलं, आणि ही रेसिपी पण तुम्हाला दाखवून दिली फायनली. आणि आणखी एक गोष्ट, जर तुम्ही ही रेसिपी जर तुम्हाला नाही समजलं नीट व्हिडिओमध्ये ह्या माणसामुळे, तर मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये किंवा कॉमेंट्स मध्ये प्रॉपर रेसिपी लिहून देणार. एक गोष्ट, मला आधी चिला नव्हता आवडत, मला बघूनच ते खायची इच्छा नव्हती टू बी ऑनेस्ट आधी. पण हिने एकदा बनवून दाखवला, म्हटलं चल मी ट्राय करतो कसा लागतो, आणि मला खरंच आवडला तो. म्हणजे तुम्ही पण जर तुम्हाला नसेल आवडत ना, तुम्ही ट्राय करा, आवडेल तुम्हाला. फायनली आता आम्ही ते खाऊन घेतो, कारण की भरपूर भूक लागली आहे, सकाळपासून उपवास होता. हा, मी आता खातो आणि हा ब्लॉग इथेच एंड करतो. आणि इथून पुढे पण छान छान ब्लॉग्स येत राहतील. तुम्ही पण काही आयडियाज आम्हाला कॉमेंट्स मध्ये सांगा. आणि तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. वा वा, पहिल्यांदा खरं बोलली, कारण बरोबर बोलली आहे बाई. म्हणून मी थांबली, म्हणून मी हळूहळू बोलली. म्हणते व्हिडिओला सबस्क्राईब करा यांच्या. तर तेच गाईज करा, प्लीज करा, आणि आम्हाला सांगा नक्की ही रेसिपी ट्राय करून तुम्हाला कशी वाटली ते. तर आम्ही आता खातो आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय, लव्ह यू ऑल. हॅपी सोमवार. सोमवार तर झाला असेल ना, बट ठीक आहे.